श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। उद्या आहे वैकुंठ चतुर्दशी आणि वैकुंठ चतुर्दशी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। का महत्त्वाचा आहे तर या दिवशी वर्षातील ही एकमेव अशी तिथी आहे, एकमेव असा दिवस आहे की ज्या दिवशी आपण भगवान शिवशंकरांना तुळशीपत्र अर्पण करू शकतो आणि भगवान श्री हरी श्री विष्णूंना आपण बेलपत्र अर्पण करू शकतो। आपल्यापैकी जवळजवळ बऱ्याच जणांना माहित असेल की शिवपूजेमध्ये कधीही तुळशीचा वापर केला जात नाही। शिवपरिवारामध्ये पूजेसाठी कधीही तुळशीचा वापर केला जात नाही, ती वर्ज्य मानली जाते आणि त्यामुळे हा एकमेव असा दिवस आहे की या दिवशी आपण भगवान शिवशंकरांना तुळशीपत्र अर्पण करू शकतो। पण आता तुम्हाला कन्फ्युजन होईल की वैकुंठ चतुर्दशी 25 तारखेला आहे की 26 तारखेला आहे, कारण कॅलेंडरवरती वैकुंठ चतुर्दशी उपवास हा 25 तारखेला दिलेला आहे आणि वैकुंठ चतुर्दशी ही 26 तारखेला दिलेली आहे। तर मी तुम्हाला तुमचं जे कन्फ्युजन आहे ते दूर करते। तर चतुर्दशी हे जे तिथी आहे ती 25 तारखेला म्हणजे शनिवारी दुपारी सुरू होत आहे आणि चतुर्दशी तिथी रविवारी दुपारी समाप्त होत आहे। आणि वैकुंठ चतुर्दशीची सेवा म्हणजे हरिहर भेट म्हणजेच भगवान श्री हरी श्री विष्णू आणि महादेवांची म्हणजे भगवान शिवशंकरांची भेट जी आहे ती वैकुंठ चतुर्दशीला मध्यरात्री 12 वाजता आपल्याला करायची आहे। आणि 12 वाजता आता मी तुम्हाला पुढे ज्या पद्धतीने सांगणार आहे त्या पद्धतीने आपल्याला जो विधी आहे तो करायचा आहे। तर 12 वाजता आता समजा आपण रविवारी जर 12 वाजता करायचं म्हटलं तर त्यावेळेला पौर्णिमा तिथी असेल, त्याच्यामुळे आपल्याला उद्या मध्यरात्री 12 वाजता म्हणजे 25 नोव्हेंबर मध्यरात्री 12 वाजता आपल्याला ही सेवा जी आहे ती करायची आहे। शनिवारी रात्री 12 वाजता, शनिवारी सायंकाळी 5:22 चतुर्दशी तिथी सुरू होईल म्हणजे 25 तारखेला आणि 26 नोव्हेंबरला दुपारी 3:53 ती संपेल, समाप्त होईल आणि त्यानंतर पौर्णिमा तिथी सुरू होईल। म्हणून आपल्याला 25 नोव्हेंबरला मध्यरात्री 12 वाजता जी आता पुढे सांगणार आहे पूजा ती करायची आहे आणि हे आपल्या प्रत्येकाला करायचं आहे। या अगोदर तुम्ही केलं असेल केलं नसेल नाही, स्वतः भगवान शिवशंकरांनी भगवान श्री हरी श्री विष्णूंना असा आशीर्वाद दिलेला आहे की या दिवशी जो कोणी म्हणजे मध्यरात्री 12 वाजता ही हरिहर भेट असेल किंवा ही जी पूजा विधी असेल ते करेल त्यांच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहील। त्यामुळे ही जी हरिहर भेट आहे, ही जी सेवा आहे ती आपल्याला प्रत्येकाला करायची आहे। आणि त्याही अगोदर जर तुम्हाला 108 किंवा 1008 तुळशीपत्र मिळाली किंवा 108 किंवा 1008 बेलपत्र मिळाली तर ती आपण आजच आणून ठेवू शकता आणि नसतील तर काही हरकत नाही, अगदी एक बेलपत्र आणि एक तुळशीपत्र असेल तरीही चालेल। त्याचं पुढे काय करायचं हे मी सांगतेच, पण त्याही अगोदर वैकुंठ चतुर्दशीला एवढं महत्त्व का आहे, का हरिहर भेट ही एवढी महत्त्वाची मानली जाते आणि मध्यरात्री 12 वाजता सेवा करण्याला एवढं जास्त महत्त्व का आहे। चातुर्मासामध्ये भगवान श्री हरी श्री विष्णू शेषावर झोपी जातात तेव्हा त्या काळामध्ये विश्वाचा कारभार श्री शंकरांकडे असतो। वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूंकडे येऊन त्यांना कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात असं म्हटलं जातं। या दिवशी हरिहर भेट म्हणजे भगवान श्री हरी श्री विष्णू आणि शिवशंकर यांची भेट असते। एकदा भगवान श्री हरी श्री विष्णू यांनी काशी येथे महादेवांना 1000 कमळ वाहण्याचा संकल्प केला होता। यावेळी महादेवांनी विष्णूंची परीक्षा घेण्यासाठी या कमळातून एक कमळ कमी केले। यावर भगवान विष्णू यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला। विष्णूंची ही भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी श्री विष्णूंना वर दिला की कार्तिक मासानंतर येणारी चतुर्दशी ही वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाईल आणि जो कोणी हे व्रत करेल त्याला वैकुंठाची प्राप्ती होईल। या दिवशी भगवान श्री हरी श्री विष्णू यांची पंचामृताने अभिषेक करून पूजा केली जाते। त्याचबरोबर या दिवशी महादेवाची पूजा करण्याला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे। आता आपल्याला पूजा कधी करायची आहे, कोणत्या वेळेमध्ये करायची आहे, तुम्हाला रात्री 12 वाजता शक्य नसेल तर तुम्ही वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी सकाळी तुम्ही केलं तरी चालेल, पण सेवा मध्यरात्री 12 वाजता करण्याला, मध्यरात्री 12 वाजता हरिहर भेट करण्याला खूप जास्त महत्त्व आहे।
आपल्याला सायंकाळच्या वेळी काय करायचं आहे, एखादा पाट किंवा चौरंग किंवा तुमच्या देवघरासमोर जागा असेल तर तिथे सुद्धा तुम्ही करू शकता. पिवळं कापड अंथरायचं आहे, त्यावर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तिथे तुमच्याकडे भगवान श्री हरी श्री विष्णू यांची मूर्ती असेल तर ती, किंवा तुमच्याकडे सत्यनारायण भगवानांचा फोटो असेल तर तो, किंवा तुमच्याकडे विष्णू भगवानांचा फोटो असेल तर तो, किंवा हे तिन्ही तुमच्याकडे नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती तर आपल्या प्रत्येकाच्याच देवघरामध्ये असते, ते बाळकृष्णांची मूर्ती त्या तांदूळावर ठेवायची आहे. दुसऱ्या साईडला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये शिवलिंग असतं तर ती महादेवाची पिंड जी आहे, शिवलिंग जे आहे ते आपल्याला ठेवायचं आहे. हे ठेवल्यानंतर धूप दीप आपल्याला लावायचं आहे आणि त्यानंतर मध्यरात्री 12 वाजता आपल्याला काय करायचं आहे की आता तुम्ही सकाळी भगवान श्री हरी श्री विष्णू किंवा शिवलिंगावर तुम्ही अभिषेक करून घेऊ शकता आणि संध्याकाळी फक्त की आपण जसं धूप दीप दाखवतो, टीका वगैरे लावतो, तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. मध्यरात्री 12 किंवा तुम्हाला करायचं असेल तर मध्यरात्री 12 वाजता सुद्धा तुम्ही करू शकता. मध्यरात्री 12 वाजता आपल्याला काय करायचं आहे की भगवान श्री हरी श्री विष्णूंना आपल्याला बेलपत्र घ्यायची आहे. तुमच्याकडे जी बेलपत्र असतील 108 वगैरे असतील तर खूप चांगलं आहे, किंवा एकच बेलपत्र आहे, 5 बेलपत्र आहेत, 11 बेलपत्र आहेत, तर ती काय करा एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवा आणि त्यावर आपला जो उजवा हात आहे असा ठेवा. आता हा माझा डावा हात आहे कारण फ्रंट कॅमेरा आहे, तुम्हाला उजवा दिसावा म्हणून मी हा दाखवत आहे. तर आपल्याला त्या प्लेटवर किंवा त्या वाटीवर उजवा हात ठेवायचा आहे आणि विष्णू सहस्त्र नामावली, विष्णू सहस्त्र नाम नाही, विष्णू सहस्त्र नामावली म्हणजे भगवान विष्णूंची 1000 नावं जी आहेत ती म्हणायची आहेत आणि त्यानंतर हे जे बेलपत्र जे आहे ते भगवान श्री हरी श्री विष्णूंना अर्पण करायचं आहे. अखंड त्यांचा वास आपल्या घरामध्ये राहावा, त्यांच्यासह माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी ही मनोकामना बोलून आपल्याला हे अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जी तुळशी पत्र आहेत 1 असतील, 5 असतील, 11, 21 जेवढी असतील तेवढी सेम एका प्लेटमध्ये ठेवायची किंवा तुम्ही हातामध्ये धरू शकता आणि शिव अष्टोत्तर नामावली म्हणायचं आहे. आणि शिव अष्टोत्तर नामावली म्हणून तुम्हाला हे जे तुळशी पत्र आहेत ते भगवान शिवशंकरांना अर्पण करायचे आहेत. या पद्धतीने आपल्याला भगवान श्री हरी श्री विष्णू आणि शिवशंकर यांची हरिहर भेट करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला भगवान श्री हरी श्री विष्णूंना पिवळा रंग, आता बघा गुरुचा रंग म्हणजे भगवान श्री हरी श्री विष्णूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे, त्याच्यामुळे जर तुम्हाला शक्य झालं तर पिवळ्या रंगाची मिठाई, एखादा गोड पदार्थ किंवा आपण शिरा बनवू शकतो आणि आपल्या घरामध्ये जो केशरी रंग असतो तो थोडासा आपण टाकू शकतो आणि हा नैवेद्य आपल्याला भगवान श्री हरी श्री विष्णूंना दाखवायचा आहे किंवा पिवळे पेढा वगैरे हेही चालेल तो दाखवायचा आहे. आणि भगवान शिवशंकरांना आपण दूध साखर किंवा खडी साखर याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नमस्कार करून आपल्या ज्या काही मनोकामना आहेत त्या बोलून आपल्याला आपलं आसन सोडायचं आहे. अगदी तुम्ही ही पूजा देवघरासमोर केली तरीही चालेल किंवा तुमच्याकडे जागा असेल तर सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही मांडून केली तरीही चालेल. तर अगदी हे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता हरिहर भेट करून ही सेवा जी आहे ती आपल्याला करायची आहे. श्री स्वामी समर्थ.